हरिओम त्रिविक्रम योगी क्रियाज अँड हिलिंग अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आकाशिक रेकॉर्ड काय असतं या वेबिनार मध्ये पाहणार आहोत. आता खूप काय नाव ऐकले तुम्ही. आकाशिक रेकॉर्ड युट्यूब पाहिलं असेल, इकडे तिकडे पाहिलं असेल, कुठंतरी आधी अधुरी इन्फॉर्मेशन काय नाही काय भेटत गेलं असेल तुम्हाला, पण किमान समजलं असेल की हे काहीतरी असतंय वेगळं, आध्यात्मिक स्पिरिच्युअल गोष्ट. आणि ही अशी गोष्ट असते की आपल्याला जीवनाला कलाटणी देत असते, म्हणजे पास्ट फ्युचर सगळ्याच गोष्टी. आकाशिक रेकॉर्ड. आकाश थोडस वाटतं ना, काहीतरी कल्पना, आकाशाची काहीतरी कल्पना. रेकॉर्ड म्हणजे काहीतरी एक डॉक्युमेंटरी असते आपल्या जीवनाची. जशी आपण डॉक्युमेंट ठेवतो ना कुठे नाही कुठे, तशी डॉक्युमेंटरी असते. आता हे आकाशिक रेकॉर्ड काय आहे हे समजून घ्यायला आपण जर गेलो नीट, तर एक शास्त्रीय भाषेत जर सांगायला गेलो तुम्हाला, की द आकाशिक रेकॉर्ड्स आर डेटाबेस कलेक्शन ऑफ ऑल पास्ट प्रेझेंट फ्युचर ह्युमन इव्हेंट्स, थॉट्स, वर्ड्स, इमोशन्स विच ऑकर. मतलब हे जे काय रेकॉर्ड असतात, आकाशिक रेकॉर्ड, हे आपल्या भविष्यकाळ, वर्तमान काळ आणि भूतकाळ या संदर्भात आपल्या जीवनात ज्या ज्या काय घटना घडल्यात किंवा समोरच्या व्यक्तीच्या काय काय जीवनात त्या घटना घडल्यात, त्या घटनांचा एक मोठासा संग्रह असतो. दे आर रेकॉर्ड ऑफ इच सोल, म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या आत्म्याचं रेकॉर्ड असतं तिथं. मग तुम्ही आतापर्यंत किती जन्म घेतले, किती नाही. मग म्हणतात ना, सोल्स जर्नी ही काही इन्फिनिट असते. म्हणजे ते एक्झिस्ट ऑन नॉन फिजिकल प्लेन. म्हणजे हे काय एक फिजिकल स्वरूपात नसतं, एक आध्यात्मिक स्वरूपात असतं. ते काही साधना करून घेतल्यावरही तुम्हाला ते दिसायला लागलं. यासाठी कुठल्याही रेकीची गरज नसते शिकण्याची, किंवा ऍस्ट्रॉलॉजी, वास्तुशास्त्र, कुठलंही ऍस्ट्रॉलॉजी रिलेटेड ज्ञानाची काही गरज नसते. हा कोणीही शिकू शकतो आणि कोणीही साधना करून करू शकतो हे रेकॉर्ड. म्हणजे हा एका संस्कृत शब्द आहे, हा एक आकाशिक रेकॉर्ड म्हणतो ना आपण असा, तसा. द बुक ऑफ लाईफ आपल्या जीवनाचं पुस्तकही म्हणू शकतो. मग हे आकाशिक रेकॉर्ड्स आर नोटेड इन मेनी स्केर्ड टेक्स्ट. अनेक शब्दांमध्ये, अनेक गोष्टींमध्ये आपण ते संग्रह करून ठेवलेले आहे. तेच आपण जीवनाचं पुस्तक म्हणत असतो. या अभिलेखामध्ये आपण बघतो ना, एक लायब्ररी असते, त्यामध्ये काय काय असतं असं बघतो ना, एंजल्स वगैरे वगैरे वगैरे. तिथं असं रेकॉर्ड सांभाळणारे, जसे आपल्या पृथ्वी तलावर लोक काम करतात, आपण वेगवेगळ्या प्रकारचं काम करतो, तसेच हे रेकॉर्ड सांभाळायचं काम अनेक लोक करत असतात या सृष्टीमध्ये. याच बघणारे की अप्रत्यक्ष आत्मा, प्रत्यक्ष आत्मा, देव, दैविक शक्ती, एंजल्स, ते आकाशिक रेकॉर्डचं सगळं रेकॉर्ड पाहत असतात, म्हणजे चित्रगुप्त वगैरे वगैरे तसं. अरे आकाशिक रेकॉर्ड्स हे तुम्हाला आत्ता सहजासहजी समजणारी गोष्ट नाही, की मी एक दिवसात सांगितलं किंवा एक तासात. यामध्ये खूप डीप मध्ये जावं लागतं. ती साधना तुमच्याकडून करून ते दीक्षा असतात, त्या दीक्षा घेतल्यानंतर तुमची त्यामध्ये डीप मध्ये जात असता. हे 2-3 प्रकारच्या दीक्षा असतात. त्या आकाशिक रेकॉर्ड मध्ये काय असतं ऍक्च्युली, आपण ज्या आपल्या भूतकाळातल्या मेमरीज असतात, आपण कोणाला दुःख दिलं असेल, कोणाचं काय आपलं काय प्याने कोणाचा खून केला असेल, कोणाला मारलं असेल, किंवा कोणाचे चांगलं केलं असेल, भलं कर्म, ते या जन्मी तुम्हाला काहीतरी चांगलं भेटतं किंवा वाईट भेटतं. मग एखाद्याच्या जीवनात पैशाचा प्रॉब्लेम चाललाय, किंवा फसवतात लोक त्याला सारखं, एखाद्याला खूप सारं कर्ज होतंय, ह्याच्या मागचं रिझन काय, हे तुम्हाला पास्ट लाईफ, पास्ट प्रारब्धाच्या कर्मानुसार मिळतं. एखाद्याला तुम्ही मरता मरता कधीतरी फसवले असेल तिकडे, पण देव कसा फेडून घेणार? मग त्यासाठी जन्म घेण्यासाठी इथे यावं लागतं. एखादा तुम्ही शिक्षक असाल, गेल्या जन्मी कुणाच्या पोरांना नीट शिकवलं नसेल, पण तुमचं पोरग त्यावेळी शिकलं असेल, पण नंतर तुम्ही शिकवण्यावर लक्ष दिलं नसेल. त्यानंतर काय होतं, त्या जन्मी तुम्हाला ते नाही भोगता भोगता येणार, कारण तुमचं पोरग मोठं झालंय. या जन्मी तुमचं पोरग अजिबात शिकणार नाही, उनाडक्या करणार. अशा पद्धतीचं कर्म भोगावं लागतं म्हणजे आपल्याला. म्हणजे आकाशिक रेकॉर्ड अशी गोष्ट आहे, की ते आपले जे काय आपण कार्मिक केलेलं असतं त्यानुसार या जन्मी भेटलेलं असतं, चांगलं वाईट. आणि तसेच प्रॉब्लेम येतात. एखादा प्रॉब्लेम असेल, की तुम्हाला आजार असेल, गेल्या जन्मी कोणाला तरी हिणवत असाल, कोणाला काय त्रास देत असाल, किंवा सांभाळलं नसेल, तर सेम आजार तुम्हाला तो होतो. किंवा तुम्ही तुमच्या आजारासोबत त्या होता, तो आजार कनेक्ट होऊन तुम्हाला पुन्हा या जन्मी होत असतो. किंवा एखादा तुमचा हजबंड असेल, काय असेल, जीव मागे काय तुमचे गेल्या जन्मी खूप भांडणं असेल, तुम्ही त्यांना फसवलं असेल, तर या जन्मी तुम्हाला तो माणूस फसवतो. किंवा त्यांनी तुम्हाला फसवलं असेल, तुम्ही त्यांना फसवता या जन्मी, असं घडतं.
गेल्या जन्मी तुम्ही अगोदर तुमचं जीवन सोडलं असेल लवकर, तर या जन्मी तुमच्या सोबतचा साथीदार तुमच्या सोबत कायम जगत नाही. कारण तुम्ही अर्ध्यात सोडून त्याला गेलेला असता वेदना देऊन. मग या जन्मी तुम्हाला तो तसाच करत असतो. तुम्ही त्याला सोडून गेला, तर या जन्मी तुम्हाला तो अर्ध्यातच सोडून जातो. म्हणजे आकाशिक रेकॉर्डमध्ये हे का झालं? पण का गेला सोडून? त्यामागचं कारण काय? हे शोधण्याचं आणि ते ठीक करण्याचं क्षमा, मग ते असतो ना हीलिंग पद्धत, एन्स्ट्रल हीलिंग वगैरे किंवा तुमचे पूर्वज ताप देतात. अनेक गोष्टी असतात. त्या सगळ्या आपण इथं पाहून क्लिअर करू शकतो. आपलं आयुष्य ठीक करू शकतो. भविष्यात आपल्या जीवनात काय मांडून ठेवलंय, काय नाही मांडलं, हे सुद्धा पाहण्याची ताकद या आकाशिक रेकॉर्डमध्ये आहे. म्हणजे काय घडणार आहे भविष्यात तुमचं किंवा इतर व्यक्तीचं, तुम्ही कोणाचंही देऊ शकता. ते शिकलात तर. तुमचं किंवा इतर कोणाच्या जीवनात काय घडणार आहे भविष्यात, हेही तुम्हाला दिसायला लागतं. म्हणजे चालता बोलता तुम्ही म्हणता ना, एखाद्याची गोष्ट तुम्ही हे करू शकता. काय आहे ती सांगू शकता. आणि हा कोर्स इतका छान आहे, की तुम्ही जर शिकलात, व्यवस्थित केलं, तुम्ही दुसऱ्याला शिकवू शकता. ट्रेनर लेव्हलपर्यंत आपण शिकवू सांगत असतो. त्याचबरोबर दुसऱ्याचं रेकॉर्ड देत असतात. त्याला तो 1500 2000 फी असते आकाशिक रेकॉर्ड नुसतं सांगायला एखाद्याचं. त्याच्या जीवनात काय घडलंय किंवा काय घडणार आहे. हे सांगायची एवढी फी असते. म्हणजे हा कोर्स तुम्हाला शिकला तरी फायद्याचा आहे आणि शिकवण्यासाठी सुद्धा फायद्याचा आहे. खूप पॉवरफुल सगळ्या गोष्टी असतात. जे काय घडतंय ना आपल्याबरोबर, आता आपल्याला एखादं स्वप्न पडतं, पण सकाळी विसरून जातं. पण त्याचा काहीतरी आपल्या जीवनाशी संबंध असतो. डिकोड करता येत नाही. तर यामध्ये काय होतं डिकोड करता येतात गोष्टी. स्वप्न एखादं पडलं तर ते डिकोड करायला मिळतं आपल्याला. काय घडलंय? कशामुळं घडलंय? ह्याची एक समजायला लागतं, कशामुळे या गोष्टी घडतात आपल्यासोबत. आणि हे डिकोडिंग करता येतं. आपल्याला कित्येक अशी स्वप्न पडतात. या आकाशीय रेकॉर्डचाच भाग असतो. कधी-कधी घडणाऱ्या भविष्यातल्या घटना दिसतात आणि तसंच घडतं. पण आपल्याला ते कळत नाही कसं झालं, काय झालं दिसतंय. म्हणजे ऑलरेडी तुमच्या जीवनाचा पिक्चर आहे अवेलेबल. फक्त तो ॲक्सेस करण्याची गरज आहे. त्याला बेटर करण्याची, सुधारण्याची गरज असते. मग एखादं स्वप्न पडलं तुम्हाला असं-असं चांगलं वाईट घडणार आहे आणि 4 दिवसात, 2 दिवसात तसंच घडून जातं. असं का होतं? आणि हे स्वप्नात होतं. बरोबर. कारण हे आकाशिक रेकॉर्ड म्हणतो ना आपण, ते आपल्याला इंट्युशन किंवा एक आपल्याला भविष्यात घडणाऱ्या गोष्टीची भनक लावून देत असतं आणि ते दाखवत असतं. आता आपण विश्वास ठेवायचा न ठेवायचा, तो तुमच्यावरती किंवा आमच्यावरती डिपेंड राहतं. पण हेच आकाशिक रेकॉर्डचा ॲक्सेस मिळवण्यासाठी आपल्याला झोपावं लागतं. तेवढ्या डीपली जावं लागतं. म्हणजे तेवढ्या आपण सबकॉन्शियस अवस्थेत जावं लागतं. तेव्हा ते आपल्याला कुठेतरी थोडंफार त्यातल्या काही गोष्टी कळतात. कोणाच्या बी लाईफविषयी, आपल्याविषयी, इतर कोणाच्या विषयी स्वप्न पडतात. हेच जर तुम्ही कोर्स टेक्निक थ्रो गेलात, तर कुठलंही नॉलेज नसताना या आकाशिक रेकॉर्डचं तुम्ही रीडिंग करू शकता. कोणाचंही रीडिंग घेऊ शकता. म्हणजे कुणाच्याही काही म्हणजे इतक्या सबकॉन्शियस माइंड मोठी साधना करायची गरज नसते. फक्त दिलेला प्लॅटफॉर्म आणि दीक्षा घेणं गरजेचं असतं. त्या दीक्षेद्वारे तुम्ही डीपली त्यामध्ये जाऊन बाबा त्या अमरच्या जीवनात काय घडलंय, अविनाशच्या जीवनात काय घडलंय, माया मॅडमच्या जीवनात काय घडलंय किंवा काय घडणार आहे, त्यांचा मृत्यू कधी होणार आहे, जन्म कधी झालाय, आतापर्यंत किती जन्म झाले होते, कसे जन्म झाले होते, कुठल्या-कुठल्या योनीत जन्म झाले होते, कुठल्या-कुठल्या योनीत पाप केलं आणि आता या जन्मी हे का भोगतायत आणि हे भोगत असताना एवढे त्रास का होत आहेत? हे त्रास कमी करण्यासाठी फ्युचर बेटर करण्यासाठी काय करावं लागेल किंवा पुढील जन्म आणखी चांगला व्हावा यासाठी काय करावं लागेल? एवढ्या सगळ्या या गोष्टी आकाशिक रेकॉर्ड्समध्ये असतात. म्हणजे आकाशिक रेकॉर्ड्स आपल्या जीवनाला कलाटणी देत असतात आणि तुम्ही कसं कोणाचं काही कधीही बघू शकता. आणि सगळ्या गोष्टी यामध्ये अवेलेबल असतात. सगळ्या. तुमच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्ट. म्हणजे तुम्ही काही कसं ठेच का लागली यापासून अवेलेबल सगळे असते, की का तुमच्यासोबत घडते? का माझ्यासोबत घडते? आणि हे जाणून घेण्यासाठी ते ॲक्सेस असतात. ॲक्सेस करावं लागतात. म्हणजे त्या गोष्टीमध्ये जावं लागतं तेव्हा समजतं. आज घटना घडली तर उद्या पेपरला येते. आकाशिकमध्ये कसं असतंय, उद्या काय घडणार आहे ते आज कळू शकतं. मागं का घडलंय ते आज कळू शकतं आणि आजचा दिवस आणि उद्याचा दिवस फ्युचर कायमस्वरूपी चांगलं ठेवता येतं. आकाशिक रेकॉर्डमध्ये इतकी म्हणजे जबरदस्त पॉवर असते आणि ह्या आकाशिक रेकॉर्ड म्हणतो ना, पूर्वी साधू, संत सगळे लोकं वापरायचे. काही दिवसापूर्वी पुराण अपशेद जास्त लोकांपर्यंत आलं नव्हतं आपल्या सामान्य. आता काय आहे, हे सगळीकडे म्हणजे जवळ-जवळ पोहोचायला लागलंय. बरेच लोकं आता रीडिंग देतात, खूप चांगल्या प्रिडिक्शन देतात आणि एकदम हीलिंग करून देतात. ह्यात हीलिंग बी करता येतं. बाबा एखाद्याचा शाप लागलाय तुम्हाला, एखाद्याने करणी केली, काय केलंय, कसं केलं, सगळं म्हणजे तुम्हाला त्यात काढता येतं, कळतं.
कोण तुमचं चांगलं वागतंय, कोण वाईट आहे, कोण तुमच्या चांगल्या आहे, कोण तुमच्या सगळ्या गोष्टी, कोण कुणाचा मृत्यू कधी होणार आहे, कोणाचा मृत्यू कधी नाही होणार. या सगळ्या गोष्टी मिळतात आपल्याला. आता हे संस्कृतीनुसार, धर्मानुसार आपल्या हिंदू धर्मात खूप प्रचलित होतं. त्यानंतर बाबा फोनोशियन, असिरियन आणि बेबिलोनियन अशा अभिलेखामध्ये अनेक गोष्टी संदर्भ याचा मिळतो आकाशिकचा. मग पश्चिमी देशामध्ये बी याचा खूप आता चालू आहे ट्रेंड. बघा खूप लोकं बघतात. आपल्यातले ऋषीमुनी पहिले साधू संत हे बघायचे बघा. अजूनही बघतात आणि अजूनही सांगतात. तुम्ही आता बागेश्वर धाममध्ये बघत असाल. ते कसं बघतात अष्टसिद्धी सिद्धी म्हणतात ना एक टाईपची त्यांनी मिळून. तर ते सांगतात का नाही सगळ्याचं बघितलं कोणाचं काय. हे कुठनी ऍक्सेस होतंय त्यांना सगळ्या गोष्टी. जर नसत्याच तर काय ऍक्सेस केले असते? झालेल्या बी गोष्टी सांगणार, भविष्यातले बी सांगतात बागेश्वर धामात. सांगतात की नाही? मी बी कधी-कधी सांगत असतो. पण मला मी एवढं एवढं क्लिअरली नाही कोणाला सांगत. पण लोकांना ते हे नसतं. हे का होत असतं? हे कसं कुठून येतंय सगळं माहितीये का तुम्हाला? आकाशिक मध्ये रेकॉर्ड असतं प्रत्येक व्यक्तीचं. एखाद्या व्यक्तीला पाहिला किंवा त्या रेंजमध्ये आला, तर या गोष्टी समजू लागतात. आणि यामध्ये तुम्हाला एंजल्स मदत करत असतात. कधी-कधी देव सुद्धा मदत करत असतात. अनेक प्रकारच्या गोष्टी असतात त्या आकाशिकमध्ये. मग हा जो रीडिंग करण्याचा जो फॉर्म्युला आहे तो सिंपल आहे. त्याला एक सिंपलशी प्रार्थना दिलेली असते. हेलिंग करायला सिक्युरिटी आपलं प्रोटेक्शन कसं घ्यायचं अनेक गोष्टी दिलेल्या असतात. आपल्याबरोबर आपली जी कर्म असतात ती का आपल्याला त्रास देतात त्यापासून अनेक गोष्टी आपण शिकत असतो. म्हणजे यामध्ये आपण म्हणतो ना, की जे काही प्रत्येक गोष्टीचा डेटा आहे, आपलं जे काही हिस्ट्री, जिओग्राफी आहे, जशी सर्टिफिकेट पहिलीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत मिळवतो. अख्खा डेटाबेस त्या आकाशिकमध्ये या ब्रह्मांडामध्ये आहे. अर्थात बघा पृथ्वी एक ग्रह आहे. तिथं पृथ्वीला लिमिटेशन आहे. पण आकाश हे सगळीकडेच आहे का नाही? आकाश म्हणजे ब्रह्मांड आहे का नाही? त्याच्या अंडर चंद्र, तारे, सूर्य सगळं येतंय का नाही? सगळे 7 प्लॅनेट सगळं काही येतंय का नाही? म्हणजे आकाश काय अनंत आहे का नाही? ते संपलंय का? आपल्या पृथ्वीपुरतं मर्यादित आहे का? तुम्ही चंद्रावर गेला तरी हेच दिसणार आहे. नेपच्यूनवर कुठं जरी गेला, प्लुटोवर, मंगळावर, बुधावर हेच दिसणार आहे का नाही? म्हणजे आकाश हे ब्रह्मांड आहे आणि या ब्रह्मांडीय ताकदीमध्ये, शक्तीमध्ये सगळ्या गोष्टी आहेत चांगल्या, वाईट आणि आकाशिक रेकॉर्ड ही तिथंच असतं सामावलेलं. आणि ह्याच रेकॉर्डचा आपल्याला ॲक्सेस आपलं क्राउन चक्राद्वारे आणि दीक्षा दिल्या जातात. स्पेशल असतात, खूप पॉवरफुल असतात. हायर एनर्जीशी तुम्ही जोडल्या जाता युनिव्हर्सच्या आणि तिथून तुम्हाला डायरेक्टली तुमचे कुणाचे ॲक्सेस करता येतं रेकॉर्ड. तुमचं सुद्धा ॲक्सेस करता येतं आणि ते सगळं आपल्याला पाहता येतं. त्यालाच म्हणलं जातं आकाशिक रेकॉर्ड. म्हणजे आपण कुठेही बसून कुठलंही पुस्तक, कोणाच्याही जीवनाचं पुस्तक खोलू शकतो, वाचू शकतो, माहिती घेऊ शकतो आणि त्याची माहिती आपण त्या व्यक्तीला सावध करू शकतो, जीवन वाचवू शकतो किंवा हेल्प करू शकतो. अनेक माध्यमातून सगळी माध्यमं यात फायदेशीर असतात. यालाच म्हणतात आकाशिक रेकॉर्ड आणि हे आकाशिक रेकॉर्ड खूप पॉवरफुल असतं. जे खूप कसले तुमचे दोष असू द्यात, तर त्यामध्ये क्लिअर होतात. हीलिंग द्यायची असते. अनेक प्रकारची हीलिंग असते. मग तुम्ही जे काय बघायला जाल म्हणजे तुम्हाला तुमचा जो काय प्रॉब्लेम आहे, त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तिथं असतं. मग हा जो एक संग्रह आहे ना, आपल्या जीवनाला म्हणतो ना, की लिमिटेशन्स आहेत आता सध्या. काय कळत नाही, काय कळतं. एखादा का एक्सपायर झालाय, त्याचं रिझन काय एक्सपायर होण्याचं म्हणजे मरण्याचं. मग त्याच्या आत्म्याशी कनेक्ट होता येतं. अनेक लोकांच्या आत्म्याशी कनेक्ट होता येतं. त्यांच्याकडून माहिती घेता येते. या सगळ्या ऊर्जा काम करतात यासोबत. आणि मग आपल्याला डीपली जाऊन या कंपन ऊर्जेची, या रेकॉर्डची सगळी आपल्याला पाहता येतं. आता हे कसं आहे, तुम्ही काय फिजिकली रेकॉर्ड नाही बघा. एक ध्यानाच्या अवस्थेत जाऊन हे रेकॉर्ड तुम्ही तिथं पाहत असता. नाहीतर म्हणताल, "सर फिजिकली गेलो म्हणजे पुस्तकच माझं मला घेऊन आलं, डोक्याला तापच नाही. आलं झाला ताप की खोललं की बघितलं." असं नाही होत बाबांनो. ते एक मेंटल लेव्हलवरती, सायकिक लेव्हलवरती डेव्हलप केलं जातं. ते तुमची कनेक्टिव्हिटी जोडली जाते, ना की फिजिकल लेव्हलवर. फिजिकल लेव्हलवरती सगळ्या गोष्टी नोट डाउन करू शकता, त्या करू शकता, माहिती घेऊ शकता, नोट डाउन. पण ते पाहण्यासाठी पूर्ण आपण एक ट्रान्समध्ये जात असता तुम्ही आणि त्या ट्रान्समध्ये जाण्यासाठी दीक्षा असते, त्या दीक्षा दिल्या जातात आकाशिकच्या आणि त्या दीक्षेनंतर हे सगळं आपल्या जीवनात घडत असतं. म्हणजे हे आकाशिक रेकॉर्डच्या त्याचे काय म्हणतात, ठराविक लोक आहेत. जसे प्राण्यांची मदत घेतो आपण, अ, प्राण्यांचे शिक्षक असतात किंवा एंजल्स असतात, बुद्ध असतात, महावीर असतात, सगळे साधू संत, एखादा तांत्रिक असेल, एखादा मांत्रिक असेल. तुम्हाला जी जीवनात चाललंय ती कोणाकडून माहिती मिळू शकतं. अशा लोकांशी डायरेक्ट कनेक्शन होतं आणि तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता त्या ध्यानाच्या अवस्थेत. ते तुम्हाला ती उत्तरं देत असतात.
मग आकाशिक रेकॉर्ड आपल्याबद्दल जाणून घ्यायचंय किंवा मी असा काय, मी तसा काय, माझ्या जीवनात असं का झालंय, माझ्या जीवनात तसं का झालंय, अशा का गोष्टी घडतायत, अशा का लोक येतात, अशी का लोक फसवतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळत असतात. मागच्या जीवनाच्या काय काय झाले त्यामध्ये जाता येतं, जीवनात काय घडलं होतं तो फेस अनुभवता येतं. त्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला बघता येतात. पर्पज काय, त्याचं कार्मिक इश्यू काय आपले, कुठली भीती असतील, कुठले ब्लॉकेज असतील, कुठले विश्वास अविश्वास असतील, सोलमेट असतील, रिलेशनशिप का बिघडतोय, सगळ्यावरती तुम्हाला काम करता येतं. म्हणजे फ्रेश म्हणजे जीवनात एकदम गाईडन्सच मिळून जातो. डिस्कव्हरशी कनेक्शन म्हणजे पूर्ण आपली युनिव्हर्सच आपल्यासाठी मदत करत असते. मग पैसे आहेत का नसतील, गिल्टी का वाटतंय, अशा अनेक जीवनाचे उद्देश काय, मी का जन्मलोय, माझा जन्म घेण्याचं कारण काय, या सगळ्या आकाशिक रेकॉर्डमध्ये गोष्टी मिळत असतात. आता हा आकाशिक रेकॉर्ड म्हणतो ना आपण, आपले म्हणजे कुठलंही मेजर असो, कुठलंही कोर्ट केस असो, कचेरी का चालली आपल्यासोबत, का ती लढते, का आपल्याला प्रॉब्लेम देते आणि त्यातनी बाहेर पडायला काय करावं लागेल. म्हणजे त्यातनी ब्लॉकेज सुद्धा रिमूव्ह करता येतात. केसमधनी बाहेर पडता येतं, आपल्याला उत्तरं मिळतात. शांततेचं जीवन हवंय, सुखी जीवन हवंय, समृद्धी हवंय, हे सगळं या आकाशिकमधून मिळत असतं. त्याबरोबर अनेक आपले जे नंतर सोल असतात. अनेक आपले कोण आवडते लोकं का सोडून गेली आपल्याला, हेही पाहता येतं, हे बोलता येतं. आपल्या कुठे शाप दिलेले असतील, कुठलं काय आपल्या आत्म्याची जर्नी काय झाली, प्रवास किंवा कॉन्ट्रॅक्ट काय केले होते. आपण कसं एखाद्याला बाबा 10 दिवसासाठी कॉन्ट्रॅक्ट करतो. रूम एका वर्षासाठी देत असतो आपल्या भाड्याने. तसं कॉन्ट्रॅक्ट केलेले असतात आपण लाईफमध्ये कशाचं, काय-काय या सगळ्या गोष्टी करतात. हे कसं रीड करायचं, आपले प्रॉपर्टीचा इश्यू असतो, वैयक्तिक इश्यू असतो. आपलं प्लॅनेटले ग्रह नक्षत्रांचे इश्यू असो, की तो ग्रह का आपल्या विरोधात गेलाय, आपल्याला त्याचं का भेटत नाही. कोर्टचे काय प्रॉब्लेम असतो, पैशाचा प्रॉब्लेम असतो. सगळे प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला तिथं सुद्धा आकाशिकमध्ये मिळून जातं. पैशाचे इश्यू असतील, कार्मिक इश्यू असतील, आणखी काही हीलिंग करायचं असेल, तर आपल्याला पितृदोष असेल किंवा अँस्टर सीलिंग करायचं असेल, तेही यातून मिळतं. म्हणजे अख्ख्या बॉडीतली तुमची निगेटिव्हिटी बॉडी डिटॉक्स होत असते या आकाशिकमध्ये. आणि आपले ऑर्गन चांगल्या प्रकारे काम करत असतात. खूप सारे आपल्या जीवनामध्ये बदल घडत असतात. ह्या आकाशिक रेकॉर्ड काम करण्याची जी एक पद्धत आणि आपल्या घरी कुणाच्या इकडे जायची गरज नाही, मोठी साधना करायची गरज नाही. आपल्या स्वतःच्या घरी बसून आपण हे करू शकतो. कोर्ट केसेस असो किंवा त्यापेक्षा कुठलेही इश्यू असो आणखीन कसले त्या रिलेटेड सगळे सोडवता येतात. त्या इश्यूंना काय करता येतं, अशाची जीवनात पैसे का येत नाही, हे तुम्ही जर पाहिलं, की माझ्या जीवनात पैशाचा का प्रॉब्लेम आहे? तर मी जाऊन तिथं पाहिलं, तर तिथं असा-असा प्रॉब्लेम इश्यू. तिथले रेकॉर्ड तुम्ही परमिशन घेऊन तिथले जे असतात त्यांना एडिट करता येतं. म्हणजे एखाद्या फाईलला पुन्हा रिराईट करता येतं. खोडून तिथं परत चांगलं लिहिणं, आपल्या जीवनात चांगले बदल करणं. त्यासाठी क्लिअर आणि एडिटेडचा ऑप्शन असतो. तिथं जर तुम्ही परमिशन प्रार्थना केली, तर ते तुमची प्रार्थना ऐकतात आणि तुम्हाला जे भविष्यात हवंय लाँग टर्मसाठी तिथं तुम्ही नोट डाउन करू शकता. रिराईट करू शकता म्हणजे थोडक्यात. जे आपण म्हणतो ना, तुम्ही प्रॅक्टिशनर लेव्हल झालात किंवा एक टीचर लेव्हलला झाले, याचा खूप फायदा होत असतो. त्यातून अनेक गोष्टी ॲक्सेस करता येतात. मग फ्युचर असो, पास्ट असो, काही असो आपल्या जीवनात घडतंय ते. आणि ह्याचा ॲक्सेस एकदा मिळाला ना, तुम्ही वारंवार असं चालता बोलता, चालता बोलता, चालता बोलता या आकाशिक रेकॉर्डचा कोणाचाही ॲक्सेस मिळवू शकता. म्हणजे तुम्ही असं चालायला लागला तरी दिसतं तुम्हाला, की का घडतंय, त्याच्या जीवनात काय चाललंय, काय नाही, हे अशा घटना घडतात. ते एवढं प्रॅक्टिस, एक्सपिरियन्स, मी तेवढं मेडिटेशन, तेवढं शिकवण्याचं हे असतं. तेवढी साधना करून तुमच्याकडून मार्गदर्शन तुम्हाला देत असतो आणि त्याद्वारे केलं जातं. मग आकाशिक रेकॉर्डमध्ये आपण ट्रिक्स देत असतो, की शॉर्टमध्ये कसं आपण आकाशिक ॲक्सेस करावं किंवा खूप वेळ लागत असेल, तर तो कमी वेळ कसा करावा. 5-5, 10-10 मिनिटात कसं आपण आकाशिक रेकॉर्ड आपलं तपासावं. आणि ते तपासून आपल्या जीवनामध्ये कसे बदल करावेत, अशा अनेक गोष्टी या आकाशिकमधून पाहायला मिळतात. आपण खूप सगळे सेशन असे प्रॅक्टिकल करत असतो. त्यामुळे याचे अनुभव, रिझल्ट खूप चांगले येतात जबरदस्त. आणि आकाशिकमधून म्हणतात ना, आपलं जीवन बदलवण्याची क्षमता, या सगळ्या गोष्टी का घडल्यात? माझ्या मुलाला असं का होतंय? माझ्या वडिलांना असं का होतंय? किंवा मला हा व्यक्ती का सोडून गेला? हा व्यक्ती का सोबत आहे? हा व्यक्ती का त्रास देतोय? या व्यक्तीसोबत काय संबंध आहे? माझ्या जीवनात असं काय झालंय? आता हा का त्रास होतोय? मला हे का त्रास लोकं देतात? याचं सगळ्यांचं कोरिलेशन असतं. हे तुम्हाला समजून मिळतं आणि करता येतं. आणि त्यात नुसतं पाहून तरी काय उपयोग आहे? त्यात एडिट करता येतं, बरोबर करता येतं. त्यातल्या चुका सुधारता येतात. त्यांचं जीवन बेटर करता येतं. त्यालाच म्हणतात आकर्षक रेकॉर्ड. त्याला म्हणतात ॲस्ट्रोलॉजी. एखाद्या आपण ज्योतिषशास्त्र कसं करतो? तुम्ही आधी अंदाज बांधत असता. तिथं अंदाजापेक्षा ॲक्युरन्सी जास्त मिळते आणि क्लिअर कळतं, की काय होणार आहे भविष्यात.
कोणाच्याही भविष्यात काय होणार आहे लगेच कळतं. तुम्ही जर एक दोन बाबा मागे बॅचचे मी एक्सपिरियन्स तुम्हाला दाखवतो. जेव्हा आम्ही त्यांना शिकवले त्यांचे खूप चांगले रिझल्ट आले होते. आता हे मनोज सर आहेत. त्यांचा पगारच वाढत नव्हता तुमच्या माहितीसाठी सांगतो. ते 8च दिवस होते आकाशिकला आपल्याकडे. 8 दिवसात त्यांना ऑटोमॅटिक त्या सांगितलं त्या पद्धतीने केलं. 8 दिवसात त्यांचा पगार वाढला. प्रमोशन बी झालं. तर आकाशिक रेकॉर्ड मध्ये या मॅडम त्यांना चालता बोलता रीडिंग म्हणजे लोक चालली बोलती त्यांचं सगळ्याच म्हणजे हळू इतके अनुभव महिन्यातच हा साधारणतः 15-20 दिवसाचा काळ असेल. तर चालता बोलता असे कुठं चालायला लागले आणि लोक दिसले कोण समोर बॅग तर बॅग वनी त्यांचं बुक उघडलेलं दिसायचं त्यांच्या जीवनाचं काय कहाण्या दिसायला लागल्या. असं घडवू लागतं फक्त हे फक्त अवघ्या काही सेकंदात घडायला लागलं. त्या न्युमरोलॉजिस्ट होत्या. तुम्ही ऍस्ट्रॉलॉजी शिकला का? ऍस्ट्रॉलॉजी जे शिकलात, न्युमरोलॉजी शिकला, त्यांना बी खूप फायदा आहे. जे नाही शिकले, त्यांना बाकीचं शिकायची गरज पडत नाही. हेच काफी ठरतं. हेच तुम्हाला खूप काही उत्तर देऊन जातं. ते चालता बोलता अशा गोष्टी करतात जीवनामध्ये. आता ही बॅच लास्ट टाइम आपण घेतलेली होती. इतके चांगले अनुभव आहेत. अजून युट्यूबला तुम्ही चेक करा कुठं तर सापडतील तुम्हाला. हे आकाशिक आपण इतकं प्रॅक्टिकली घेत असतो आणि त्याचे तुम्हाला रिझल्ट ही प्रॅक्टिकली देत असतो. जे जे काय करायचं ना खूप पॉवरफुल असतं. आणि सगळं हे आपणच शिकवत असतो. बाहेर आता कोणी प्रश्न विचार, "सर तुम्ही हे सगळं शिकवणार का?" "हो, मी शिकवत असतो आकाशिक." आणि काय काय शिकवायचं, काय काय नाही शिकवायचं. आवाज येत होता ना सगळ्यांना ते क्लिप लावलेलं त्याचा. अजिबात आवाज आला नाही तुम्हाला. तर ठीक आहे परत एकदा. अरे, अरे, अरे कुठे गेलं ते? एक सेकंद ऐकलं?
तर या आकाशिक रेकॉर्ड मध्ये आपण सगळ्या गोष्टी, जसे मी एक्सपिरियन्स ऐकवले युट्यूबचे तुम्हाला 2-3 असे युट्यूबला आहे, ते तुम्ही पाहू शकता आपल्या त्रिविक्रम योगिक क्रियात अँड हिलिंग अकॅडमी. खूप काय काय बघता येतं तुम्हाला, खूप काय काय करता येतं. ते प्रॅक्टिकल आणि अचिव्हमेंट नंतर लगेच त्याचे तुम्ही म्हणाल एक दिवसात नाही, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस रिझल्ट लागतात. प्रत्येक गोष्टीची ठराविक साधनं असते, ठराविक टेक्निक असते, आणि त्या टेक्निक नंतरच तुम्हाला त्या गोष्टी मिळू शकतात. म्हणजे सहजासहजी कुठली गोष्ट मिळत नाहीये. मग त्या मिळवण्याकरता, तिथं जाण्याकरता, पोहोचण्याकरता मार्ग दाखवायचं काम आहे. तिथून तुम्ही काय घेता, तुम्हाला काय पाहिजे, कसं पाहिजे, हे शिकवण्याचं काम काय आहे? केलं टेक्निक देणं काम आमचं आहे. मग काय करायचं काय नाही हे तुमचं काम आहे. ही एक विद्या आहे आणि खूप प्राचीन विद्या आहे. तुम्ही याचा, तुम्हाला काय टॅरो येत नसेल, काहीच नसेल येत ना, तर हे एक सरळ सोपी विद्या आहे. यात काय बघावं लागत नाही. माणसाचं तोंड बघितलं त्याची हिस्ट्री दिसते तुम्हाला ऑटोमॅटिक, तुम्हाला सांगतो. म्हणजे जास्त काय हे करावं लागत नाही. फक्त त्याचा, आणि अनोळखी माणूस असेल तर फोटो, नावगाव असेल तर त्याचं कळू शकतं तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही एक करू शकता ना. आपण खूप सारे टेक्निक्स वापरत असतो आणि त्या टेक्निक्सनीच तुम्ही तिथपर्यंत पोहोचत असता, आणि हे तुम्हाला तिथे आकाशिक पर्यंत घेऊन जातात. तिथं आकाशिक पर्यंत जायचं म्हणजे तरी काय सोपी गोष्टी असते का? म्हणजे जसं आपल्याला एखादं काम करायला गेलो तर ह्यो आडवा येतो, ती गाडवी आहे. म्हणजे रस्त्याने चालला तर सरळ तुम्ही जाता का कधी? ही गाडी आडवी येते, ती गाडी आडवी येते. सहजासहजी होतं का? तसंच आकाशिकी पाहायला गेल्यावर सहज त्यासाठी गुरुची एक मार्गदर्शक आवश्यक असतो. नाहीतर त्या लेव्हलवरती, सोल लेव्हलवरती गेला तर तुम्हाला काय काय गोष्टी खूप वेगवेगळे सोल आडवे येतात किंवा निगेटिव्ह एनर्जी येतात. त्यातूनही कसं जायचं? त्यांनी प्रोटेक्शन कसं घ्यायचं? आणि ते हील कसं करायचं? ह्या गोष्टी तुम्हाला समजता आल्या पाहिजेत. कारण चांगली गोष्ट मिळवण्यासाठी कष्ट घ्यावे लागते. मग ह्याच गोष्टी, तुमचा क्लिअरन्स, तुमचे हीलिंग, बऱ्याच गोष्टी यात केल्या जातात. थर्ड आयचं मेडिटेशन घेतलं जातं. तुमचे कार्मिकचं मेडिटेशन घेतलं जातं. कनेक्टिव्हिटीसाठी अनेक गोष्टी केल्या जातात. आणि हा कोर्स तुम्ही खूप 8:30 संध्याकाळचा आपण टायमिंग ठेवणार आहोत स्पेशली, आणि मेडिटेशनला वेगळं, आणि स्पेशल स्पेशल वेळ देत हा कोर्स तुमच्याकडून चांगल्या पद्धतीने करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ज्यांना कोणाला यासाठी इन्व्हॉल्व करायचं आहे, तर या कोर्सची तुम्ही जर बाहेर कुठं बघायला गेलात, तर किती फी असते तुम्हाला माहिती आहे. कोणी 20,000, कोणी 25,000, कोणी 15,000 घेत असतं, कोणी 10,000 सुद्धा घेत असतं. पहिली आपली फी बी होती तेवढी. तर सध्या तुम्हाला एक ऑफरच्या स्वरूपामध्ये या कोर्सची फी 4,555 आहे फक्त, ज्यांना कोणाला शिकायचं त्यांनी. बेसिक टू ॲडव्हान्स म्हणजे स्टुडंट पासून ट्रेनर लेवल पर्यंत हा कोर्स आहे. तर तुम्हाला शिकण्यासाठी यामध्ये ऍडमिशन घेऊ शकता आणि हा कोर्स तुम्ही शिकू शकता. याच्या सगळ्या डिटेल्स, लिंक तुम्हाला ग्रुपमध्ये भेटून जाणार आहे. आणि याचं रेकॉर्डिंग कदाचित वेळ मिळेल तसं मी अपलोड करेल तुम्हाला. आणि या कोर्समध्ये ओव्हरऑल काय शिकणार आहात त्याचं तुम्हाला मी दिलेलं आहे सार. तर आकाशिक रेकॉर्ड तुमच्याच काही सगळ्यांच्या जीवनाचं रेकॉर्ड फॉलो करत असतं, आणि हे तुम्हाला समजेल. तर फी सांगितली 4,555. ठीक आहे. आणि हा कोर्सचं ड्युरेशन राहील 15 दिवस ते 20 दिवस. म्हणजे माझे 4-2 दिवस वाढतात. म्हणून मी सांगत असतो 15, पण 4 दिवस जास्त धरून चालायचे. कारण मला त्यावरती कामही करायचं असतं रिझल्ट बेसवरती. मग असा हा कोर्स तुम्ही सहज आणि सहज शिकू शकता. आणि मी शिकवणार आहे. दुसरं कोणीच असं काही नाही की दुसरं कोण. पूर्ण माझ्याकडे असतं याचं. मीच शिकवतो पहिल्यापासून आकाशिक रेकॉर्ड हा कोर्स. आणि हा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप सहज पद्धतीने बदल करून आणेल. आता यात तुम्हाला काय शिकायचंय, काय नाही, कंटेंट काय आहे, मी तर सांगितलेच का नाही. ते आणखीन तुम्हाला YouTubeच्या व्हिडिओमध्ये मिळतील किंवा तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर केले जातील. तर हे कंटेंट तुम्हाला वाचले म्हणजे बऱ्याच गोष्टी लक्षात येतील. तर हे कंटेंट कॉपी पेस्ट करतोय, फक्त माहिती असावं तुम्हाला, वाचायचं असेल कोणाला तर. ग्रुपमध्ये भेटूनच जातील प्रत्येकाच्या. लॉंग मेसेज येत नाही. त्याचे खूप कंटेंट आहेत सारे. कार्मिक दोष, फलाने दोष, सगळेच दोष आहेत. म्हणजे बऱ्याच गोष्टी तुम्हाला सगळंच पाहता येतं. ऍस्ट्रॉलॉजीत कसं सगळं पाहता तुम्ही, काय ठेवता येतं का? असा कुठला विषय आहे का? तो माणूस किती जगणार आहे इथपर्यंत सुद्धा कळतं. म्हणजे एखाद्या माणसाची लाईफ खूप सिरियस आहे. तुम्हाला वाटत असतं की वाचा, पण त्याची लाईफ सुद्धा किती कळतं. बघितलं का नाही त्याचा चेहरा? हे समजतं की याची लाईफ इतकीच आहे. तुम्ही किती प्रयत्न करा, तो उद्या सकाळपर्यंत इतक्या इतक्या टायमिंग पर्यंत ते संपणार आहे. टायमिंग सहित तुम्हाला संपते. ऍक्युरेट वेळ कळते. कोणाचं लग्न किती वाजता कसं काढता पत्रिकेवर.
तर त्या माणसाचा ऍक्सिडेंट कुठं होणार आहे, किती वाजता होणार आहे, हे सुद्धा कळतं. आणि तिथंच होणार आहे हे सुद्धा कळतं. मागच्या जन्मी किती वाजता, किती वेळा, किती टायमिंगला, काय होतं, कशामुळे झालं, अॅक्युरन्सी इतक्या टायमिंगची असती, त्या सगळ्या गोष्टी टायमिंग नुसार लाईव्ह कळतात. फक्त आपण जेवढं साठवतो बुद्धीमध्ये तेवढं तुमच्या लक्षात राहतं. म्हणजे स्वप्नात कसं होत असतं त्याचं अर्ध दिसतं, इथं तसं सगळं दिसतं आणि तुम्ही पूर्ण ऍक्सेस मिळवता. स्वप्नात काय होतं, थोडाफार सबकॉन्शियस माइंड ऍक्सेस मिळवत असतं आकाशिकचा, पण ते पूर्ण नाही भेटत. पण इथं दीक्षा देण्यामुळं किंवा तुमच्या मेडिटेशन त्या टेक्निकमुळं अख्खा ऍक्सेस मिळवला जातो आणि तुमचं सगळं ते पूर्ण होत असतं. तर हे तुम्हाला आकाशिक रेकॉर्ड, जन्म कधी होणार आहे, मृत्यू कधी होणार आहे, जीवनात कुठली गोष्ट कधी कधी घडणार आहे, कितल्या कुठल्या क्षणाला कितीपर्यंत शिक्षण होणार आहे, कुठली नोकरी लागणार आहे, काय घडणार आहे, या सगळ्याचा लेखाजोखा म्हणजे रेकॉर्ड असतात. जसं आपला सातबाऱ्याचं रेकॉर्ड असतं ना तहसीलमधलं, असतं का नाही? तसंही ते रेकॉर्ड आहे आपल्या. तुम्ही आणि मी, माझ्याही बी जीवनाचं अख्खं रेकॉर्ड तिथं मिळतं, तुमच्याही जीवनाचं मिळत असतं. त्यात काय कार्मिक दोषानुसार झालेले त्रास होतात, ते चेंज करता येतात. ते बी परमिशननी करता येतात, देतात ते होत असतं ते ऑटोमॅटिक त्या लेव्हलला गेल्यावर. असा हा सुंदर असा कोर्स आहे आकाशिक रेकॉर्ड्स. म्हणून तुम्हाला इतकं डीप मध्ये सांगितलं, थोडीशी उदाहरणं दिली. तर खूप फायदेशीर हा तुम्हाला ठरेल कोर्स. तुम्ही नक्की हा, ज्यांना आवड आहे याची, असं काही आवडतं ऑकल्ट रिलेटेड, नक्की शिका. खूप सारी तुमची मेंटली ग्रोथ होईल. त्याचबरोबर मेडिटेशन होईल. साधना बी ऑटोमॅटिक होऊन जाते. वेगळी साधना करावी लागत नाही बाकीची कुठली. ह्या सरळ साधी साधना असते. तुम्हाला देवाचं प्रोटेक्शन मिळतं. त्याचबरोबर देवाच्याही जवळ जाता आणि हायर तुमचे चक्र कनेक्ट होत असतात ऊर्जेशी. जर सूर्याचं ऊन सकाळचं कसं पडतं, हळूच नाजूक. दुपारचं कसं असतं रे, 12-1च्या सुमारास. त्या लेवलवरती चक्राची का ऊर्जा चाललेली असते. जेव्हा हे बघायला लागतं ना, तेवढी जबरदस्त कनेक्शन होत असतं तुमचं. तुम्ही हळूहळू या गोष्टी समजून जाल. तर आकाशिक रेकॉर्ड हा असा कोर्स आहे, की तो ऍस्ट्रोलॉजी शिकायची गरज पडत नाही, टॅरॉट शिकायची गरज नाही. सगळं यात तुम्हाला भेटून जात असतं. तर कोणाला काय क्वेश्चन वगैरे असतील तर विचारू शकता. आपण रेकॉर्डिंग बंद करूया.